साहेब, दैवी चमत्कार वगैरे काही नाही हो. मी जे काही केलं ते केवळ विज्ञान आणि हातचालाखी होती. दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए. हे शब्द आहेत नाशिकच्या विकृताचे म्हणजेच अशोक खरातचे. आत्तापर्यंत एसआयटीच्या चौकशीमध्ये सहकार्य न करणारा अशोक खरात गेल्या 2-3 दिवसांपासून अगदी धडधड बोलू लागलाय आणि त्याच्या या बोलण्यातून त्याची मुजोरी आणि मग्रुरी दिसून येते. अशोक खरातनं एसआयटीच्या समोर त्याच्या या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती समोर येते आणि अशोक खरात एसआयटीच्या या चौकशीत नेमकं काय काय म्हटलंय पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरात हा जवळपास गेल्या 20 ते 21 दिवस पोलीस कोठडीमध्ये आहे. एसआयटी कडून तासनतास त्याची चौकशी केली जाते. सुरुवातीचे अनेक दिवस म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला 3 वेळा पोलीस कोठडी मिळाली. तीनही वेळेस पोलीस कोठडी मिळण्यासाठीचं एक मुख्य कारण होतं पोलिसांकडून दिलं गेलेलं, ते म्हणजे हा अशोक खरात तपासामध्ये चौकशीमध्ये सहकार्यच करत नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देत नाही किंवा मग उडवाउडवीची उत्तरं देतो, काहीतरी भलतंच सांगतो, पोलिसांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो. असं एकंदरीत त्याचा रेकॉर्ड होता. मात्र जेव्हा त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आणि पुन्हा पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर मात्र तो काही गोष्टी बोलू लागलाय अशी माहिती समोर येते. अर्थात या आधी जेव्हा अशोक खरात बोलला होता तेव्हा तो असं म्हटला होता की मी कुणावरतीही जबरदस्ती केलेली नाही, असं तो म्हटलेला होता. मात्र आता तो जे काही म्हटलाय त्यामधून असं स्पष्ट होतंय की त्याने जे काही केलं हे त्याला स्वतःलाही माहित होतं की आपण काय करतोय, या सगळ्याचे परिणाम काय होऊ शकतात, समोरच्या भक्तांना चक्क वेड्यात कसं काढायचं, या सगळ्याचं फुल प्रूफ प्लॅनिंग करून त्यानं हे सगळं केलं. याचीच कुठेतरी कबुली त्याने दिलेली आहे. कारण तो चौकशीमध्ये असं म्हटला, म्हणजे वारंवार त्याला हे विचारलं जात होतं की तू असं काय करत होतास जेणेकरून महिला असतील किंवा भक्त असतील हे प्रभावित व्हायचे, किंवा अनेकांकडून सांगितलं जातं की तू काहीतरी 20-25 फुटांचा नाग दाखवायचास किंवा आणखीन काही काही चमत्कार वगैरे करून दाखवायचा. तर हे सगळं नेमकं काय, हे वारंवार त्याला विचारलं जात होतं आणि त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यानं दिली आहेत. तो असं म्हटलाय की मी काहीही दैवी चमत्कार केलेले नाहीत, काहीही आविष्कार वगैरे असं काही करून मी दाखवलेलं नाहीये. मी जे काही केलं ते केवळ माझी हातचालाखी होती आणि त्याचबरोबर विज्ञान होतं. मी विज्ञानाच्या म्हणजेच सायन्सच्या मदतीनं भक्तांना चक्क वेढ्यात काढलं आणि त्यानंतरचा त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग होता. डायलॉगबाजीच केली असं म्हणावं लागेल, कारण तो म्हटलाय की दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए. आणि आता हा झुकाने वाला कोण आहे, तर हा अशोक खरात स्वतःला झुकानेवाला असं म्हणतोय. म्हणजेच काय, तर अशोक खरातला हे चांगलंच माहित होतं की जे भक्त आहेत त्यांना आपल्याला वेढ्यात कसं काढायचं, त्यांना आपल्याकडे जर प्रभावित करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो, काय काय युक्त्या लावू शकतो, हे सगळं त्याला आधीपासून माहित होतं. या सगळ्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं असेल किंवा मग सगळं काही घरात बसून प्रॅक्टिस करून करून सगळं काही शिकलेलं असेल. कारण आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर सगळेच जे जादूचे प्रयोग करणारे जादूगार असतात, हे सगळे जण असं सांगतात की आम्ही जे काही करतो हे अजिबातही चमत्कार नाहीये, हे केवळ सायन्स आहे आणि हातचालाखी आहे. पण एखाद्या जादूगाराला हातचालाखी शिकण्यासाठी म्हणून खूप वर्ष प्रयत्न करावे लागतात. तो जे काही करतोय ही जादू वाटावी, हा चमत्कार वाटावा, इतकं फ्लुएंटली त्याला सगळं करता यावं, इतकं सहज त्यानं सगळं करावं, प्रत्येक गोष्ट हाताळावी, यासाठी अनेक वर्षांची प्रॅक्टिस त्याच्या मागे असते. याचाच अर्थ काय, की अशोक खरात जेव्हा असं म्हणतोय की मी विज्ञान आणि हातचालाखीची मदत घेतलेली होती, मी हे सगळं करूनच भक्तांना धमकवायचो, घाबरवायचो, त्यांना प्रभावित करायला भाग पाडायचो, हे सगळं जेव्हा तो सांगतोय त्याचा अर्थ असा होतो की गेल्या आत्ता जरी तो 20-25 वर्षांपासून या सगळ्या भक्तांच्या मध्ये आहे आणि त्याचा हा सगळा भक्तवर्ग त्याने या 20-25 वर्षातच जमवलाय, मात्र त्यापूर्वीपासून कदाचित तो या सगळ्याची तयारी करत होता, प्रॅक्टिस करत होता. आत्ता तो दैवी चमत्कार म्हणून जे काही करतोय ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यानं त्याची रिहर्सल केली असणार आहे आणि त्यानंतर आता तो हे सगळं भक्तांना करून दाखवायचा. त्यामुळे अजूनही काही लोक असे आहेत की अजूनही ज्या लोकांना अशा पद्धतीच्या बाबा बुवांवरती विश्वास बसतो, हे बाबा बुवा काहीतरी चमत्कार करतात वगैरे असं अजूनही काही लोकांना वाटतं, त्यांनी या सगळ्यातून धडा घेणं प्रचंड गरजेचं आहे. आज स्वतः अशोक खरात त्याच्या तोंडानं हे सांगतोय की मी काहीही करत नव्हतो, दैवी चमत्कार वगैरे मला काही येत नाहीत,
मी जे करायचो ते केवळ विज्ञान होतं. पुन्हा एकदा हा सगळा विषय येऊन तिथेच थांबलेला आहे. एका बाजूला अंधश्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा पसरवण्यासाठी सुद्धा विज्ञानाचीच मदत घ्यावी लागते. एकीकडे लोक विज्ञान नाकारतायत आणि अंधश्रद्धेची कास धरताना पाहायला मिळतात, मात्र ही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी सुद्धा मदत घेतली जाते ती विज्ञानाची. सरतेशेवटी विज्ञान हेच अंतिम सत्य आहे असं म्हणावं लागेल. या प्रकरणामध्ये जर आणखी सांगायचं झालं तर अशोक खरात गेल्या 2-3 दिवसांमध्ये बऱ्याच काही गोष्टी बोलतोय SIT समोर, अशी माहिती समोर येते आणि त्यामधूनच त्यानं ह्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तो महिलांना कशा पद्धतीने हे सगळे हातचालाखी करून त्यांना धमकवायचा किंवा घाबरवायचा, त्यांना हे दाखवून द्यायचा, पटवून द्यायचा की आपल्याकडे काहीतरी दैवी चमत्कार वगैरे आहेत, आपण देवाचा अवतार आहोत. अशा पद्धतीनं तो भक्तांना, विशेषतः महिलांना संमोहित करण्याचा किंवा त्यांच्यावरती इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर उरलं सुरलेलं त्याचं जे काही काम असेल त्या भक्तांकडून काढून घ्यायचं ते तो करायचा. शक्यतो महिला भक्त असतील तर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा, पुरुष भक्त असतील तर त्यांच्याकडून पैसे उकळणे असेल किंवा हवाला रॅकेटच्या माध्यमातून, जर खूप मोठी पार्टी असेल समोर तर मग हवाला रॅकेटच्या माध्यमातून त्यांच्या पैशांची वळतावळत करणं वगैरे हे सगळं तो करत होता. त्यामुळे आता कुठे या प्रकरणामध्ये अशोक खरात हा कबुली द्यायला लागलेला आहे. आणखी तो या विषयामध्ये काय काय बोलतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे अशोक खरातची जी मुलगी आहे तृप्तबाला, मुळात या नावावरून सुद्धा अनेकांना प्रश्नचिन्ह आहेत की हे असं नाव का आहे त्याच्या मुलीचं किंवा त्याच्या बंगल्याचं नाव हे का आहे. जेव्हा त्याच्या बंगल्याचं नाव कळलं त्यानंतर हे समजलं होतं की हे नाव केवळ त्याच्या बंगल्याचं नाही तर त्याच्या मुलीचं नाव तृप्तबाला आहे, जिचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि याच तृप्तबालाची आज कदाचित SIT कडून चौकशी होणार आहे. त्यामुळे एकीकडे पाहायला मिळतंय अशोक खरातची पत्नी आणि मुलगा फरार आहे. दुसरी जी लहान मुलगी आहे तिला आतापर्यंत तपासासाठी बोलवलेलंच नाहीये, पण जी मोठी मुलगी आहे तृप्तबाला, ती कदाचित तिचं वय पाहता अनेक वर्ष ती या घरामध्ये राहिलेली आहे. त्यामुळे तिला तिच्या वडिलांचे अनेक कारनामे कदाचित माहीत असू शकतात. त्यामुळेच तिची सुद्धा आज चौकशी होणार आहे. त्यामुळे त्या चौकशीमधून ती आणखी काही तिला माहिती असलेल्या गोष्टी वगैरे SIT ला सांगते का, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. उद्या या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. आजचं जे काही स्टेटमेंट त्याने दिलेलं आहे किंवा काल आणि आज मध्ये या सगळ्या चौकशीत तो बोललेला आहे, या सगळ्या गोष्टी उद्या ऑन रेकॉर्ड सुद्धा येतील. त्यानंतर मात्र आणखी पुढच्या सुनावणीमध्ये वगैरे काय होतंय हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपलं महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.